हाय फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला बटाट्यांपासून एक मस्त क्रिस्पी स्नॅक्स बनवून दाखवणार आहे। आज आपण पोटॅटो पिलोज बनवणार आहोत, यानी बटाट्याच्या उशा बनवणार आहोत। या बनवायला खूप सोप्या आहेत, झटपट बनतात आणि खूप कमी साहित्यामध्ये बनतात। तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 3 बटाटे घेतलेत। आता या बटाट्यांना मी सोलून घेणार आहे आणि यांचे बारीक तुकडे करून घेणार आहे। हे तुकडे मी स्वच्छ पाण्याने चांगले धुवून घेणार आहे। आता या तुकड्यांना मी उकडून घेणार आहे। त्यासाठी मी एक स्टीमर घेतलाय आणि आता या स्टीमर मध्ये मी हे तुकडे घालणार आहे। आता या तुकड्यांना मी शिजतपर्यंत स्टीम होऊन देणार आहे। फ्रेंड्स, बटाटा शिजलेला आहे। आता मी एका ताटामध्ये त्याला काढून घेणार आहे। फ्रेंड्स, बटाटा खूप गरम आहे। आता आपल्याला हा इतका गरम बटाटा घ्यायचा नाहीये, त्याच्यामुळे मी याला थंड करून देणार आहे। बटाटा चांगला थंड झाल्यानंतरच आपण त्याचा स्नॅक्स बनवणार आहोत, कारण जितका बटाटा थंड असेल तितका आपला जो स्नॅक्स आहे तो क्रिस्पी होईल, म्हणून त्याला चांगल्या प्रकारे थंड होऊन द्यायचा आहे। आणि तुम्हाला जर घाई असेल, वेळ नसेल बटाटा थंड करायला, तर तुम्ही फ्रीजरमध्ये बटाटा ठेवून द्या आणि थंड करून घ्या तरी चालेल। माझा बटाटा एकदम थंड झालेला आहे आणि आता एक स्मॅशर घेऊन मी त्या बटाट्यांना स्मॅश करणार आहे। एकदम चांगल्या प्रकारे स्मॅश करायचा आहे बटाटा, तसा एकदम पीठ झाला पाहिजे, एकदम बारीक झाला पाहिजे बटाटा, तेव्हाच आपला स्नॅक्स चांगल्या प्रकारे बनून तयार होईल। बटाटा स्मॅश करताना त्यामध्ये तुकडे राहणार नाहीत याची काळजी घ्या आणि अशा प्रकारे बटाटा स्मॅश करून घ्या। आता या बटाट्यांच्या आपण पिलो बनवून घेणार आहोत, तर त्यासाठी कोणकोणत्या साहित्यांची गरज आहे पाहूया। इथे मी तेल घेतलेलं आहे, त्यानंतर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 2 चम्मच, 1 चम्मच मिक्स मसाला घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर आणि 1 चम्मच काली मिरी पावडर घेतलेली आहे। आता बटाट्यामध्ये मी घालणार आहे 1 चम्मच काली मिरी पावडर, चवीपुरतं मीठ, 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर, त्यानंतर 2 चम्मच तांदळाचं पीठ आणि आता हे सर्व मिक्स करून घेणार आहे बटाट्यामध्ये चांगल्या प्रकारे। आपल्याला या बटाट्याचा रोल बनवायचा आहे, त्यामुळे आपण घातलेली सर्व साहित्य चांगल्या प्रकारे बटाट्यामध्ये मिक्स होतील अशा प्रकारे बटाटा मळून घ्यायचा। त्याला चांगल्या प्रकारे बाइंडिंग आला पाहिजे, कारण आपल्याला चांगल्या प्रकारे रोल तयार करायचा आहे या बटाट्याचा। पहा फ्रेंड्स, मी बटाटा चांगल्या प्रकारे मळून घेतलेला आहे आणि आता माझा बटाटा रेडी आहे रोल बनवण्यासाठी। आता या पिठाचा मी एक छोटासा तुकडा घेणार आहे आणि त्याचा एक रोल बनवणार आहे। पहा, अशा प्रकारे रोल बनवायचा आहे। सर्व बाजूने तो व्यवस्थित सेम साइजचा होईल अशा प्रकारे त्याला रोल करा। माझा रोल तयार झालेला आहे। आता मी याचे सुरीने छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे। अशा प्रकारे सुरीने छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत रोलचे। आता या तुकड्यांना मी पिलोचा शेप देणार आहे, त्यासाठी मी इथे एक फोक घेत आहे आणि हा फोक मी त्या तुकड्यांवर प्रेस करणार आहे, त्यामुळे त्यांना उशीचा शेप येणार आहे। बघा, अशा प्रकारे डिझाइन करायची आहे। आता एक एक करून मी सर्व तुकड्यांवर हा फोक प्रेस करणार आहे आणि सर्व तुकड्यांना उशीचा शेप देणार आहे। फ्रेंड्स, फोकने प्रेस करताना एकदम लाईटली प्रेस करायचा, जास्त जोर नाही लावायचा। जास्त जोर लावाल तर त्या फ्लॅट होतील आणि मग जेव्हा तुम्ही पिलो तेलात टाकाल तर त्या पिलो सारख्या फुगणार नाहीत। आता या पिलोना आपण फ्राय करणार आहोत। आता मी कढई घेणार आहे आणि कढईमध्ये तेल घालणार आहे। तेल चांगलं गरम होऊ देणार आहे। तेल चांगलं आता गरम झालेलं आहे। आता यामध्ये मी एक एक करून पिलो घालणार आहे। पिलो एक एक करूनच घालायचे आहेत, एकदाच नाही टाकून द्यायच्या, नाहीतर त्या एकमेकीला चिकटतील। आता पिलोना मध्ये मध्ये हलवायचा आहे। स्लोली हलवायचं।
म्हणजे ते सगळ्या बाजूंनी चांगल्या प्रकारे शिजतील। जेव्हा त्यांना असा चांगला गोल्डन ब्राऊन रंग येईल तेव्हा समजून जायचं की आपल्या पिलो ह्या तयार झालेल्या आहेत। आता आपण यांना एका टिश्यू पेपरवर काढून घेणार आहोत। आता अशाच प्रकारे आपण दुसरी एक बॅच फ्राय करणार आहोत। आता मी तेलामध्ये पुन्हा एकदा पिलोज घालणार आहे आणि यांना चांगल्या प्रकारे फ्राय करून घेणार आहे। फ्रेंड्स पहा, आपल्या पिलो किती छान फुगलेले आहेत आणि यांना किती छान रंग आलेला आहे। या मस्त क्रिस्पी झालेल्या आहेत। आता यांना आपण एका टिश्यू पेपरवर काढून घेऊया। आता या आपल्या सर्व पिलो प्लेट्समध्ये सर्व करण्यासाठी तयार आहेत। फ्रेंड्स तुम्ही या पोटॅटो पिलो नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की तुमच्या पोटॅटो पिलो कशा झाल्या आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राइब करा। थँक यू, बाय।